धम्म देशना सुखा संगस सामग्री समगानं तपो सुखो। सिद्धार्थ गौतमाचा जन्म जरी लुंबिनीला झाला असला तरी बुद्धाचा जन्म खऱ्या अर्थाने या वज्रासनावर झालेला आहे आणि या वज्रासनावर बुद्धत्वाचा जन्म होणं जगातील अलौकिक घटना आहे। या पवित्र बुद्धगयेमध्ये जे जे लोक श्रद्धेने येतात, प्रवचन घेतात, ते आपलं खूप कल्याण करतात, आपल्या खूप पुण्यपारमिता करतात। तर महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या गायिका, रेडिओ स्टार, टीव्ही स्टार असलेल्या अंजली भारती आज त्या बोधिचित्त आहेत। बोधिचित्त श्रामणेरी यांनी खूप मनापासून श्रद्धायुक्त चित्ताने बुद्धगयेच्या बोधिवृक्षाखाली अनंत भिक्खू संघांच्या उपस्थितीमध्ये श्रामणेरी प्रवचन घेतली आणि या 3 महिन्याच्या वर्षावासामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे 10 दिवसाचा विपश्यना कोर्स केला। आणखी इतरही देशामध्ये जाऊन खूप चांगल्या प्रकारे धम्माचा अभ्यास केला। बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, लुंबिनी, श्रावस्ती, श्रीलंका या सगळ्या देशामध्ये सगळ्या ठिकाणी जाऊन बुद्धांचं भक्तिभावे दर्शन करून 3 रत्नाच्या प्रती परिपूर्ण समर्पित झाल्या। अशा ह्या बोधिधम्मा, बोधिचित्ता खूप मनापासून श्रामणेरी राहून बुद्धगयेच्या अनेक भिक्षुणींचं मन जिंकलं, अनेक भिक्षूंच्या सोबत खूप चांगल्या प्रकारे वार्तालाप केला। तर अशा ह्या अंजलीताई यांनी केलेलं सत्कर्म, पुण्यकर्म या बलाने त्यांना आयुष्यभर हे पुण्यबल आदर्श ठरू शकते। या पुण्यबलाने त्यांचा मंगल हो आणि त्यांच्या परिवाराचं मंगल हो। उद्या ते येणाऱ्या 15-17 तारखेला 18 तारखेला चिवर उतरवणार आहेत नागपूरच्या दीक्षाभूमीवर। तर त्यांनी जे काही पुण्य संपादन केलं 1 ते 5च्या दरम्यानमध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांचं चिवर उतरवण्यात येईल, तेव्हा आपल्या सगळ्यांना आदराचं निमंत्रण। धन्यवाद। साधू साधू साधू।